सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरुदत्त चरणी अर्पण. माऊलींनो, आपण हल्लीच्या काळी बघतो की आपल्या भारतीय लोकांवरती पाश्चात्य संस्कृतीचा अधिक परिणाम होतोय. त्यामुळे वाढदिवस साजरा करण्याची पद्धतही आपण पाश्चात्यच अनुकरण करतोय. पाश्चात्य देशामध्ये झालेली वर्ष हे आयुष्यातून पूर्णपणे बाद समजली जातात आणि त्यामुळे मेणबत्ती फुंकून आणि केक कापून तिथले वाढदिवस साजरे केले जातात. हे त्यांच्या दृष्टीने योग्य आहे, पण आपल्या हिंदू धर्मामध्ये, आपल्या भारतामध्ये आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण हा आपल्याला काही ना काहीतरी अनुभव देऊन गेलेला असतो आणि त्यामुळे आपल्या पुढील आयुष्यामध्ये सुद्धा आपल्याला आपल्या गत आयुष्याची शिदोरी ती आपल्याला पुढच्या भावी आयुष्यासाठी प्रकाश देणारी ठरते. त्यामुळे आपल्याकडे मेणबत्ती फुंकून वाढदिवस साजरा न करता आपण औक्षण करून वाढदिवस साजरा करण्याच्या आपल्याकडे प्रथा आहे. याचा आपण विधी थोडक्यात समजून घेऊयात. आपल्या हिंदू धर्मामध्ये पहिल्या वर्षी दर महिन्यास आणि नंतर वर्ष पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक वर्षी आपल्या जन्मतिथीच्या दिवशी पहाटे अभ्यंग स्नान करून कुमकुम करावे आणि आपले आयुष्य वाढवण्यासाठी संकल्प करून आपण एका चौरंगावर किंवा एका पाटावर आपली कुलदेवता, आपले माता पिता, प्रजापती, गणेश, सूर्य, जन्म नक्षत्र, राम, परशुराम, व्यास, मार्कंडेय, अश्वत्थामा, बली, प्रल्हाद, कृपाचार्य, हनुमान, बिभीषण आणि षष्ठी देवता यांच्यासाठी आपण प्रत्येकी मुठभर तांदूळाचा छोटे छोटे असे पुंजके करावेत आणि त्या देवतांचे त्यावेळी आपण आवाहन करून त्यांची आपण विधिवत षोडोपचारे पूजा करावी आणि यामधील षष्ठी देवतेला आपण दहीभाताचा नैवेद्य दाखवून नंतर तो नैवेद्य आपण एखाद्या प्राण्याला किंवा गाईला चारावा आणि बाकीच्या ज्या देवता आहेत आपण चौरंगावरती मांडलेल्या आहेत त्यांच्यासाठी आपण खडी साखरेचा किंवा पेढ्याचा नैवेद्य दाखवून नंतर तो प्रसाद वाटावा व हा विधी केल्यानंतर खालील प्रार्थना म्हणावी. चिरंजीवी यथा त्वंभो भविष्यामी तथा मुने रूपवान्वित वंश्चैव श्रियायुक्तश्च सर्वदा मार्कंडेय नमस्तेस्तु सप्तकल्पांत जीवन आयुरारोग्यादि सिद्ध्यर्थम प्रसीद भगवन मुने. चिरंजीवी यथा त्वं तु मुनीनां प्रवरो द्विज कुरुष्व मुनिशार्दूल तथा मा चिरंजीविनम मार्कंडेय महाभाग सप्तकल्पांत जीवन आयुरारोग्यादि सिद्ध्यर्थम अस्माकं वरदो भव. जयदेवी जगन्मात जगदानंदकारिणी प्रसीद मम कल्याणी नमस्ते षष्ठी देवते. त्रैलोक्ये यानि भूतानि स्थावरानि चरानि च ब्रह्म विष्णु शिवैः सार्ध्यं रक्षां कुर्वन्तु तानि मे. अशा प्रकारे प्रार्थना म्हणल्यावर ती आपण एका वाटीमध्ये एक गुळाचा खडा, त्यामध्ये अर्धा ग्लास दूध घेऊन आणि त्यामध्ये मुठभर तीळ टाकून आपण त्याचे मिश्रण करावे आणि खाली दिलेले श्लोक म्हणून आपण त्याला प्राशन करावे. सतिलम गुड संमिश्रम ज्वल्यधर्मितम पयः मार्कंडेयाद्धरम लब्ध्वा पिबाम्य आयुर्वृद्धये. अशा प्रकारे प्रार्थना म्हणल्यावर आपण वाढदिवस हा पंचांगातील तिथीनेच साजरा करून या दिवशी जास्तीत जास्त अन्नदान व दानधर्म करावा. आपल्या वाढदिवसाच्या दिवशी अभक्ष्य भक्षण, अपेयपान, हिंसा, कर्म, कलह, प्रवास किंवा नखे आणि केस यांचे छेदन या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात. आधुनिक पद्धतीप्रमाणे जरी आपला वाढदिवस आपल्याला साजरा करायचा असेल तरीही जन्मतिथीला काहीतरी धार्मिक विधी आपण करून मगच आपल्या जन्मतारखेनुसार आपल्या नातेवाईकांना किंवा आपल्या मित्रमंडळांना आपण भोजन किंवा अल्पोपहार यासाठी निमंत्रित करू शकता किंवा करावे. पण आपल्या हिंदू धर्माप्रमाणे आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये केक कापणे, मेणबत्ती विझवणे या ज्या आपल्या शास्त्राच्या विरुद्ध गोष्टी आहेत हे आपण करू नयेत. त्याऐवजी आपण नारळ वाढवणे किंवा दीप प्रज्वलन करणे किंवा औक्षण करणे ह्या गोष्टी कराव्यात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.